या नांदेडच्या परिसरात हे काम करत आहोत। मुख्य या महाविहार परिवाराची स्थापना 8 जुलै 2018 रोजी आमच्या नांदेड जिल्ह्यातले दुसरे समर्पित नेतृत्व किंवा व्यक्तित्व आचार्य दिवंगत अशोकजी नवसागरे सर यांच्या उपस्थितीत व त्यांच्या प्रेरणेनं आम्ही महाविहार भावनगर येथे त्या ग्रुपची स्थापना केली। या ग्रुपचा मुख्य उद्देश हा होता, शहरामध्ये जे काही बुद्धविहार आहे आपल्याकडे तो मोठमोठ्या परिषदा होत आहेत, त्या परिषदाच्या अनुषंगानं विविध प्रकारची जनजागृती होतच आहे, पण ग्राउंड लेवलवर काय चाललंय हे आम्हाला माहीत व्हावं म्हणून आम्ही प्रत्येक विहारात नांदेड शहरामध्ये जे 105 विहार आहे तिथे विहारास प्रत्यक्ष भेट देऊन तिथे रविवारी वंदनेचा कार्यक्रम, बुद्ध वंदनेचा कार्यक्रम आयोजित करायचा असा एक आमचा मानस होता। त्या अनुषंगाने आम्ही बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 105 पैकी 70 विहारामध्ये आम्ही प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि प्रत्यक्ष वंदना घेतली। तसेच त्या विहाराची माहिती अगदी जमीन मिळवण्यापासून तिथे जे प्रमुख कार्यकर्ते कोण होते त्यांनी किती प्रयत्न केले आणि त्यांची सर्वांची नोंद व्हावी असा काहीसा आमचा प्रयत्न होता आणि तो आम्ही लिखित स्वरूपात घेतलेला आहे आणि तो आम्ही एका त्याच्यामध्ये शब्दबद्ध करणार आहोत। तर त्या गोष्टी आम्ही तसंच तरुण वर्गास आम्ही प्रोत्साहित व्हावं म्हणून शहरातील नागसेन विद्यालयावर हायस्कूलमध्ये अभ्यास वर्गाचं आयोजन केलं होतं। या अभ्यास वर्गासाठी आम्हाला कोरोनापूर्व काळामध्ये जवळजवळ 15 ते 16 वर्गाचं आयोजन करण्यात आम्ही यशस्वी झालो। या अभ्यास वर्गामध्ये विविध वक्त्यांचं, ज्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर राजेंद्रजी गोनारकर सर, हेमरावजी हटकर, रेखासाहेब पवार, गौतम बहादुरी, निवृत्त न्यायाधीश यशवंतजी चावरे सर अशा मान्यवरांचा सहभाग घेऊन वेगवेगळ्या विषयावर आम्ही अभ्यास वर्गाचं आयोजन केलं। तसंच या परिवारातर्फे मोफत बुद्धवत परिचय मेळावे देखील आयोजित केले। यामध्ये जवळपास आतापर्यंत 5 मेळावे झाले आणि या 5 मेळाव्यामध्ये जवळपास मॅक्झिमम 400 लोकांचा एकदा सहभाग लावला। दरवर्षी आम्हाला 400 लोक या कार्यक्रमात सहभागी होतात। तसेच या व्यवहार याच्यातून आम्हाला जे काही लोक मंगल परिण्यासाठी तयार होतात त्यांची पण मोफत मंगल परिणय आणि दाबळ तसेच धन देखील परिषदेमध्ये लावून दिलेले आहे। त्याच्यानंतर आम्ही ज्या समाजामध्ये ज्या काही लोकांनी काम केलेलं आहे, जे आपल्याला प्रभुत्व प्रोत्साहित व्हावं म्हणून त्याचा सत्कार केलेला आहे। त्यासोबतच ज्याच्यामध्ये दिवंगत नेते मामा येवली साहेब, मोहनरावजी नौपती, दलकार बाबू, उजलराव वाघमारे आदी बरेच आहेत। प्रत्येक याचे सत्कार आणि त्या दरम्यान एक प्रबोधन व्हावं म्हणून ज्येष्ठ आंबेडकर आपले माननीय आजचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, ॲडव्होकेट विजय गोनारकर सर, गणेशजी दुर्गन सर, रमेश सोनारे यांचे प्रबोधनकर व्याख्यान ठेवण्यात आले। यामध्ये अर्जुन क्षीरसागर सर, प्राध्यापक बाबूराव कंधारी सर, डॉक्टर जे पी जाधव सर यांचाही प्रामुख्याने उल्लेख करत आहेत। तसेच संविधानाची ओळख आपल्या सर्वांना व्हावी म्हणून आजच्या कार्यक्रमाचे संचलन करते डॉक्टर भीमरावजी, इंजिनियर, डॉक्टर आणि वकील असले असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले भीमरावजी हटकर यांचे सलग 6 व्याख्यान आम्ही आयोजित केले, ज्याच्यावर संविधानातील प्रत्येक कलमाची अशी बारीक बारीक माहिती घेऊन त्यांनी खूप परिश्रम घेऊन आम्हाला माहिती दिली। तर असा काही आमचा या महाविहार परिवारातर्फे छोटेसे गावाला आपण प्रयत्न आहे, तो कसं आम्ही सातत्याने करत आहोत, इथून पुढे करणार आहोत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आम्ही चर्चा करत होतो, माणसं म्हणाले की आता ही जी संस्कृती आहे समजून घेण्याची ही थोडीशी कमी आहे आणि त्यामुळं मी सगळ्यात पहिला तुमच्या प्रमाणे त्याचप्रकारे संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविहार परिवार नांदेडनी हा कार्यक्रम आहे, तेही आभारात पात्र आहे।
इंजिनियर यशवंत गच्छे जे अध्यक्ष आहेत संयोजन समितीचे, आयुष्यमान रमेश भुजमल, ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव हाटकर, आयुष्यमान शुद्धोधन जोंधळे आणि आयुष्यमान साहेबराव कुंडगे यांचं सुद्धा आभार मानल्याशिवाय आपलं म्हणणं सादर करण्याचं योग्य होणार. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण मला सांगितलं. तसं माझं जे काम आहे ते फार सोपं आहे. माझं काम खूप कठीण नाही. वर्गीकरणाचा जो निकाल देण्यात आला, दविंदर सिंग वर्सेस पंजाब सरकार याच्यामध्ये जो निकाल देण्यात आला तो तेवढा कठीण नाही आहे. समजायला अत्यंत सोपा आहे. फक्त काय झालं, एक टेक्निक